योद्धा न्यूज मराठी। माळुंगे इंगरे येथे इंडिया बँकचे एटीएम फोडले, लाखो रुपयांची रोकड लंपास। माळुंगे पुणे चाकण परिसरातील माळुंगे इंगरे येथे चोरट्यांनी आपला मोर्चा आता बँकांच्या एटीएम कडे वळवला असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे। गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी इंडिया बँकचे एटीएम मशीन फोडून सुमारे 1 लाख ते 1.50 लाख रुपयांची रोकड पळवून नेली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे। घटनेचा तपशील मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार माळुंगे इंगळे येथील मुख्य परिसरात इंडिया बँकेचे एटीएम केंद्र आहे। गुरुवारी रात्रीच्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी हे एटीएम केंद्र गाठले। अत्यंत शिताफीने मशीनचा दरवाजा किंवा लॉक तोडून चोरट्यांनी आतील कॅश बॉक्सवर डल्ला मारला। सूत्रांच्या माहितीनुसार या चोरीमध्ये 1 लाख ते 1.5 लाख रुपयांच्या दरम्यान मुद्देमाल चोरीला गेला असून नेमकी रक्कम बँकिंग ऑडिट नंतर स्पष्ट होणार आहे। तपासाची चक्रे फिरली। शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच माळुंगे पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे। आम्ही घटनेचा सखोल तपास करत आहोत। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे। लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल। माळुंगे पोलीस तपास अधिकारी। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। औद्योगिक पट्टा असलेल्या माळुंगे भागात एटीएम फोडण्याच्या या धाडसी चोरीमुळे बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। संबंधित एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक तैनात होता का आणि अलार्म सिस्टीम कार्यान्वित होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत। पुढील तपास माळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करत असून संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पप्पू वाकडे यांनी।